अरे काय इथं टॉयलेट आले एकदम सगळी ती गावाला काय प्लॅन बनवला. चला उद्घाटन झालेलं आहे. चला भेटलेलं आहे बघा. सुशील दादा तिकडे खूप टाइम पासून खेकडा काढत होता आणि त्याच्या मेहनतीला यश आलेलं आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा आपला चॅनल आहे कोकण विलेज बॉयज, आपल्या मित्रांसोबत जो सुरू केलेला आहे. तर तुम्ही याच्या चॅनलवरती आपल्या बघितले असाल व्हिडिओ, आपले काही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. सो आम्ही आज गावी आलो आहे सकाळीच आणि आता जरा फ्रेश झालो घरी आणि आता चाललो आम्ही आमच्या समुद्रावरती, खाडीवरती, जिथे सध्या अमावस्या झाल्यानंतर पुढचे 5-6 दिवस 8 दिवस असा समा असतो, त्यावेळेस खाजनातनं खेकडी पकडायचा सीझन असतो आणि कोळंबी. तर या साईडला बघताय पूर्ण सगळी आमची मित्रमंडळी. हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळे. अरे काय इथं टॉयलेट आले एकदम सगळी ती गावाला काय प्लॅन बनवला. आज खदलो ना वाटतं. आज आगोटा आहे. आईच्या गावात मुंबईवरून आली सगळी पोरा, म्हणजे काय विषय हाडा एकदम, सगळी कामगत आहे एकदम. म्हणजे पाऊस पण नाही पडत. पाऊस काय करणार आहो का तुम्ही इकडे येऊन? आज पहिला आपल्याला खाजनात जाऊन खेकडी काढायची आहे. हा, त्याच्यानंतर खेकडी भेटल्यानंतर हा, त्याचा दुपारी रस्सा. रस्सा बनवून पूर्ण मस्तपैकी मेजवानी करायची. तर आज तरी सगळ्यात पहिली कोळंबी पकडू, तर सोबत खेकडी पण बघू आणि समा आहे, निकर तारा असतं, आमची खाडी दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला आमच्याकडचा हा पूर्ण मासे खाजनातले पकडायचा, कोळंबी पकडायचा हा व्हिडिओ इंटरेस्टिंग असला तुम्हाला मजा येईल बघायला. चला, वातावरण मस्त पावसासारखं झालं आहे आणि पाऊस कधी पण येईल. आम्ही बोललो पाऊस असेल या टायमाला मजबूत पाऊस असतो, परंतु पाऊस काय दळी मारले पावसाने. जाऊया, 2 मेंबर अजून पुढे गेलेत. शाळा आमची, शाळा सुरू झाले. डांगराटी किती आहेत? 3, 4. तू कुणाचे आहे? माझे जयदीपचे एक आम्ही 2 आणले. ही अजयची आहे. नाही ह्याच्या संदेश भाई. आमच्या गावाच्या बाजूलाच एकदम भारजा नदीची खाडी आहे. आम्ही आता बंदरात पोचलो आहे. पाणी दिसतं का तिथे? ओला आहे, तिथपर्यंत पाणी चढतं संध्याकाळचं भरतीला. आता ओटी आहे, पूर्ण निखर तारा आहे, वाजले सकाळचे 9 आणि पूर्ण पाणी बघा किती खाली गेलं आहे. म्हणजे आपण ही खाडी पार करू शकतो आणि खिडशीत जाऊ शकतो चालत. एरवी पाणी इथपर्यंत भरलेलं असतं, ओलं झालं आहे. हे बिळ बघत चला. तू किती काढणार स्पर्धा? कोलब्या आज लांब होणार, पण कोलब्या काढणार धम्माल पूर्ण एकदम काय त्याला बोल, टोका भरणार पूर्ण आज. ओके. पहिल्यांदा नाही, बऱ्याच वर्षांनी. हे निवटा बघूया काय? निवटे निवटे तिकडे भेटतील खाली. आणि निवट्यांच्या इकडे पार आहे. हा, एक नंबर. पाऊस पडला असेल ना थोडासा, निवटे बिटे भेटला. पूर्ण आमची खाडी आहे. पाय पूर्ण चिखलाने खाली एकदम सरत आहेत. उलटा जरा असतो आता. ते बघा पूर्ण आमची खाडी आहे ना, निकर तारा आहे. हा, बिल बघ हाय काय तिथे त्या पारात जा झोलायला. थोडा इथं पण झोलू शकतो नंतर. तर कसे पार असतात जिथे पाणी आटल्यानंतर आहे ना, पाणी कमी होतं, तिथे जाऊन असं झोलायचं खाली आत. म्हणजे चिखलामध्ये आहे ना कोळंबी असते. पाणी भरल्यावर तिथं उभं नाही राहू शकत. आपल्या डोक्याच्या वर 2-3 फूट अजून, 2 पुरुष म्हणजे अजून पाणी चढतं याच्यावरती. आणि हा जो पारा आहे ना, इथे हा चिखल येतो ह्या टायमाला. इथे जे निवटे कालेटे बोलतात ना, लाल असतात ते, आमच्याकडे त्यांना निवटे बोलतात, तर ते इकडे मिळतात. आता ही खाडी आहे, पाणी बघ किती खाली गेलं एकदम. आणि एरवी पाऊस पडतो तेव्हा इथे येऊ शकत नाही. आता जरा कसा पाऊस नाही ना, त्यामुळे खाडी पार करतो. त्याला बघा किती पाणी झालं आहे, डोकरावडे पाणी झालं आहे. एवढंच पाणी होईल. ए यारे. आणि आपलं गाव इकडेच आहे, वरती डोंगराच्या पायथ्याशी. पाणी कसं आहे खाली. तुम्ही आपल्या अगोदर व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल आपल्या चॅनलवरती कोळंबी पकडायचे व्हिडिओ. मजा असते गावी. चला उद्घाटन झालेलं आहे.
आपल्या जयदीप भाऊनी एक खेकडा पकडलेला आहे. नरम आहे. हा माझा हात कापला. हा बघा कट झालाय. कट झोमतोय तो. खारा पाणी असल्यामुळे झोमतोय. बघा आता सर्व आपले हेरकरी आपले पेरलेले आहेत. हेरकरी बघा हे बीळ शोधलेला आपल्या सतीश भाऊनी. आता बीळ शोधलाय. बघा अंदाजाप्रमाणे ते खेकडा असू शकतं. दोन कोयते होते ना. त्याने आणला ना ते बिल शोधण्याचं काम चालू आहे. हे दे ना. काय पाहिजे? जाळा लाव पाहिजे ते इकडे. झाला नाही मला कापड टी शर्ट वगैरे असेल. ए हा देतोस. टी शर्ट चला भेटलेला आहे बघा. मेंगा आहे की हे घे. झिला की झिला तू. हे घे. हिरवा आहे. हिरवा आहे. हिरवा 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 आहे. हिरवा आहे. हिरवा आहे कलर त्याचा. दाखव ना आपल्या प्रेक्षकांना बघू दे. हा भेटला. चला बिळातला पहिला खेकडा मिळाला. पहिला खेकडा मिळाला होता तो ह्याच्यातला होता. आपल्या दगडी खालचा होता. आणि हा आपल्याला बिळामधून. एका साईडला आपल्या सुधीर भाऊनी कोलब्या. हो 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 एक नंबर. हो मोठी आहे. एक मस्त आहे. साईज बघा कोळंबीची. आणि छोटी प्रॉन्स इन इंग्लिश. ह्याच्यात टाक. ह्याच्यात टाक. अरे हे ना हे बाबा हा बघ. हा बघ हे करायला पाहिजे. गडलं गदलोय पाहिजे. ठीक आहे थोडंसं. हां हे शक्ती आगे. हा शक्तीला देस. हे बघ. ही बघ कोलबी. ह्या कोलब्या आहे ना छोट्या आहेत. त्या कशा जेव्हा टाकतो ना आपण त्या उड्या मारतात. ही बघ. अरे हा बघ ना तू टीप. सतीशचा कुठे गेला? तू काय तिकडे करतोय? जोर लावतो मी. विजय दादा खेकडा शोधतायत. पूर्ण हात जातोय त्यांचा एवढा आतमध्ये बी आहे. हाय काय विजय दादा? मोठी डान्सर पाहिजे. खेकड्यांचे किती प्रकार असतात? त्याचा एक आंगडा बघ ना केवढा छोटा आहे. हा एक आंगडा किती छोटा आहे आणि एक बघा केवढा आहे. मजबूत धार असते जरा. त्याला पावर बघ ना कशी दिले. एकाच आंगड्याची पावर आहे. धार बघ असले पुढे डायरेक्ट हे करतो. बॉडीची साईज आहे तेवढं त्याची. बॉडीची साईज एवढी त्याचा आंगडा आहे. हे मेंगाई मगाशी काढले ते. हे बघा ती बारीक सगळी जमायची सगळी. सगळी जाता खाली येतील ते. रस्त्यावरती झाली तरी खूप आहे. हे बघा मालता भेटतोय बघा. सोय होत आहे. दुसऱ्या तिकडे आहे. दोन आहेत तसे. दोन आहेत तसे. असे एक इकडे आहे आणि एक तिकडे. आता भेटतील अजून आपल्याला काय. सँडी भाऊंना मासा भेटलाय छोटूसा. शोधतायत कुठे. हा आहे. कोणता मासा आहे? जयदीप दाला सुद्धा मगाशी जो आपल्याला भेटलेला आहे तो मासा भेटलाय खरबा. जयदीप दाला त्याच्या साईज नुसार भेटलाय एकदम मोठा. ह्या डोहामध्ये पारामध्ये आता खूप भेटत आहेत. म्हणजे ज्या हिशोबाने चिखल सुद्धा खूप आहे आणि उभ्या सुद्धा खूप भेटत आहेत. त्यामुळे सगळ्यांना आता पुन्हा एकदा हरुष आलाय.
अरे ती बुटा तरी तुझ्या सोबत येतात तेवढं लक्षात द्यायचं चपली. तर तिकडून केलेला प्रवास असे ही पार करत करत आम्ही आता इथपर्यंत आलो आहे. अर्ध्यात नाही बोलू शकत, बट नॉर्मली 30% कंप्लीट केला आहे. हे अशाच प्रकारे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष आमच्या गावातल्या महिला, आमच्या आई, ताई, तसेच पुरुषसुद्धा जसे आता आहेत, हे पारंपरिक पद्धतीने अशाच प्रकारे कोलबी पकडत असतात आणि खेकडी पकडत असतात. तर अशीच तुमच्याकडे पण सुद्धा पकडत असतील किंवा काही वेगळ्या पद्धती असतील, त्यासुद्धा आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. सुशील दादा तिकडे खूप टाईमपासून खेकडा काढत होता आणि त्याच्या मेहनतीला यश आलेलं आहे. त्या साईडला काढत होता. विजय दादाला खेकडा भेटलाय, पाहूया. 2 भेटलेत एका दगडाखाली. आला पाहिजे. हा बघा. सोड काय चावल. अरे सोड तू. असे 2 खेकडी 2 भेटले ना विजय दादाला. 2 खेकडी भेटली. 2.5 किलो का त्या लोहा पिघला की रस्ता आकार बदल देता. सतीशला इकडे शिपे भेटलेले आहेत. शिपे हा काय प्रकार असतो ते पाहूया आपण. अच्छा. त्यांच्या मुळाशी असतो, एवढा मोठा आहे बघ. तो पाणी सोडते, पाणी सोडते बघितला. शिपा आतला घर कालवासारखाच असतो ना. म्हणजे शिप्यांचे वेगळे प्रकार आहेत, माराई पण बोलतात. एवढी मोठी मिळाली. असा एक हा एक हा म्हणजे आम्ही आले शिपा आणि हा कोळंबी पकडायला आलोय, पण सगळं घेतोय. हा जे भेटेल ते. हा मिक्स. चला. तर आता आम्ही कोलबी पकडून झालेली आहे आणि खेकडी सुद्धा ट्राय केले. आता पाणी भरती होते सॉरी, त्यामुळे आता आम्ही किती जमवले ते दाखवतो. कोळंबी जयदीपदा साफ करतोय. हे एवढी अशी आम्ही जमवली आहे, रश्श्यापुरती होईल ना. भरपूर भेटणार. हा आणि खूप छान भेटलं. एक मोठा सुशील मामाला भेटलेला खेकडा आहे. बाकी छोटे खेकडे आहेत. आणि इकडे हे ह्याला काय बोलतात. वले. हा वले त्रिकोणी आकाराचे आहे, त्याला वले बोलतात. आणि ते एक शिपा आहे. अशी झाली आहे रश्श्यापुरती, चांगली होईल. म्हणजे आता कोळंबी अशी झिऱ्याने पकडतात. तर गावातल्या महिला आता कसं पेरणी झाली आहे, पण पाऊस पडत नाही ना, त्यामुळे निवांत आहेत. बरीच मंडळी पार धरून आले असतील, त्यामुळे आम्हाला ह्या टायमाला जास्त कोळंबी पाहिजे तशी मिळाली नाही. म्हणजे जेव्हा कोण बरेच दिवस 15-20 जात नाही ना, तेव्हा ती कोळंबी जमा होते तिथे. मग आपण गेलो की भरपूर मिळते. आणि जर अगोदर 2-3 दिवस अगोदर कोण गेला असेल ना, तर नाही मिळत. तर आम्हाला पाहायला तशी नाही मिळाली, पण त्या बदल्यात आम्ही खेकडे जमवले, वले जमवले, शिपे जमवले, कालवं जमवले, अजून काय निवटे पण भेटले. हा सगळं भेटलाय. काचका बिचका सगळं घेतलाय. जो समुद्रात जो भेटतो तो सगळा उचलून आणलाय. आणि एक स्पॉट आहे अजून, तिथे आम्हाला जायचं. तिथे मग भेटेल काय ना काहीतरी. पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या प्लॅनच्या हिशोबाने आलेल्या गावाला पहिला डायरेक्ट खातच आलो. मला वाटतं किती वर्षानंतर कोण लेट आला पाहिजे. आता मी ते येतो 25-20 वर्षानंतर. 20 वर्षानंतर आलोय. रुपया मुंबईला गेला जेव्हा शिकायला, तिथून पहिल्यांदा आला. मी 18 वर्षांनी आला. सगळ्यांसाठी एकदम सगळ्यांचा एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता. सगळे असे म्हणजे काय काय डेली हे अनुभव आहे ना, घ्यायला भेटत नाही. आपण बघा प्रत्येक जण संसारात बिझी झालो आहे, पण गावची ही जी मजा आहे ना, आपण लहानपणी केलेली आहे ती करायला गावाला आलो की करायला मिळतं. आणि आपण सहज जसं आलो ना, तरी लोक बोलतात की अरे आता कशाला आले हे. म्हणजे असं कॉमन विचार येतो लोकांच्या मनात, पण त्या विचारांच्या पलीकडे जाऊन जर आपण ही मजा कराल ना, तर ती लाईफ टाईम मेमरी राहते. सो आता हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवू. म्हणजे आपली मुलं बाळ बघतील, फॅमिली आहेत. आता कायकांच्या बायका गावाच्या बाहेरच्या दूरच्या असतील, त्यांना माहिती नसेल काय, ते बघतील. आणि आपले सबस्क्रायबर मंडळी आहेत, त्यांना पण एक हा व्हिडिओ रिलेट झाला असेल. म्हणजे एरवी मे महिन्यात सगळं अख्खा गाव असतो तेव्हा सगळीच जातात, पण ऑफ सीझनला गावी येऊन जी मजा करायची धमाल आहे ना, ती लय भारी आहे. आणि अशाच गावी तेव्हा आणि अशाच प्रकारे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने मासेमारी किंवा कोलंबी पकडतात किंवा खेकडे काढले जातात. तुमच्याकडे सुद्धा अशीच काढले जातच असतील
तर कमेंटमध्ये सांगा. सांगा. आणि काहींच्या म्हणजे गावाला आहे ना अशी नदी पण नसतात, तर हे आपले व्हिडिओ बघून त्यांना खूप आनंद होत असेल मला वाटतं. आणि आता तुम्हाला रेसिपी याची जर हवी असेल तर आपण करूया नंतर. हा आणि रेसिपी Separate video करायची असेल तर रेसिपी म्हणून कमेंटमध्ये क्लिक टाका. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मेन सबस्क्राईब करा. चॅनल आपलं छोटा आहे, लहान आहे, हळूहळू ते मोठं होईल. ग्रो करायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने. हा. ठीक आहे, चला तुर्तास एवढंच. आता आम्ही चाललोय घरी चाललोय. तर आता आपली आजची झाली ना जे आपण हां सॉरी आपण प्लॅन केलेला तो झाला. तर झालेला आहे. हां व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला सर्वांनी बाय करा.